तर आता भावानं तुम्हालाही प्रश्न पडला असेल पाहूया सकाळ सकाळच्या पर्याय हातात हातमोजा घालून काय करते नक्की. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर पाहूया स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ सकाळी आपण मोठीच्या रानात पाचड वाढायला. आज खिशातनं मोबाईल घेऊन आलो, त्यामुळे अर्धा वेळ आपला पाचड वाढायचा, अर्ध्याच्या जास्त वेळ आपला रील्स बघण्यातच गेला या. आता आपलं मळ्यातलं गाजगावात थोडंसं राहिलंय. थोडंसं राहिलेलं गाजगावात म्हणलं असंच ठेवायचं. वैरणीत आपल्याला थोडंसं पाचड आणि थोडंसं गाजगावात असं मिक्स टाकायचं गोरासनी. म्हणजे काय होतं, गाजगावात बसतं. कारण विषय काय, ज्यावेळी आपल्याला अर्जंटली कुठं बाहेर जायचं असतं त्यावेळी गाजगावात आपल्याला उपयोगी पडतं. म्हणजे 5 मिनिटात वैरण तयार होती हो, बाकी काय विषय नाही. आता फिरता फिरता मिरच्या दिसल्या, मग तेवढ्याच तोडून टाकल्या आपल्या खिशात. तिथल्या निम्म्या मिरच्या किडक्याच होत्या. आता माझ्या हातात हात मोजायचे, ते आपल्या भावानं लय मोठं संरक्षण करतं. विषय काय, ऊसातलं एक कूस असते आणि पाचड वडताना ती कूस सगळी हातात घुसत्या. आणि त्याचबरोबर आपल्या हाताला कापत पण नाही, त्यामुळे हात मोजायला लय गरजेचं आहे भावानं. आता घरला जाऊन आंघोळ बिंघोळ केली आणि टकटकीत कपडे घालून निघालो आपण कराडला. कामामुळे आपल्याला लयच लेट झालेलं, त्यामुळे 80-5 टाकून डायरेक्ट लोकेशनवर आलो. तर आज एका आपल्या मोठ्या भावानं घेतल्या फॉर्च्युनर गाडी. मग स्पॉटवर आलो तर बघते तर गाडीची पूजा चाललेली आणि भावानं लगेच नारळ फोडला आणि गाडी डायरेक्ट बाहेर काढली. तर गाडी एकदम टॉपचा विषय होता, कारण ती फॉर्च्युनर आहे आणि फॉर्च्युनर असत्या. मग घरी आलो भावना, आज आपलं प्लंबिंगचं काम चालू आहे आणि अर्ध काम संपलंय मी याच्या आधीच. आता राहिले म्हणजे फक्त वर टाकी बसवायची आणि पुढे नळ काढायचा. त्यानंतर मिस्त्रीनं गरम पाईपनं टाकीला होल पाडून घेतले. त्यानंतर टाकी आपल्याला घ्यायची होती वर दुसऱ्या मजल्यावर. मग या भावानं टाकीवर वडली आणि मी नुसती मागाशी रस्सी धरून उभं राहिलेलो. मग आता टाकी बसून झालेली, पण बाकीचे किरकोळ काम राहिलेलं, त्यामुळे प्लंबर म्हणला मी उद्या सकाळी येतो. मग आता टेस्टिंग साठी आपल्याला टाकी भरायची होती. मग असं थोडंसं जुगाड केलं, म्हणजे उद्या पाणी आल्यावर काय आपली पळापळी व्हायची नाही. संध्याकाळी आपण निघालो तर फॉर्च्युनरची राईड घ्यायला. भावानं गाडी तर एकदम दणका विषय. भावानं स्वप्न पूर्ण केलं आणि अगदी शून्यातनं साम्राज्य निर्माण केलं. तर भावानं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि भावानं फॉर्च्युनरच असते बरं का.